जय शिवराय मित्रांनो, छत्रपती शिवाजींचा मावळा बोलतोय। तुम्ही बघू शकता गावची सकाळ कशी असते। मला मला जे उद्दिष्ट आहे, मला जे सांगायचं आहे ते तुम्हाला सांगू शकतोय मी। ते जरा पुढे सांगणार आहे, तर तुम्ही बघू शकता गावची सकाळ कशी असते। जरा सेटअप करण्यासाठी जरा लेट झाला मला। मी रासाई शेंडुरी या ठिकाणी आहे, सासरवाडीला आलेला आहे। तुम्ही बघू शकता गाव कसं असतंय। हे मंदिर आहे। आणि प्रसन्न गाणी लावलेली आहेत मित्रांनो। हे गणपती आहे, हे महादेवाचं मंदिर आहे। महादेवाचं बघू शकताय। जरा सेटअप करण्यासाठी मला जरा टाइम लागला। मी फर्स्ट व्हिडिओ काढलेला आहे, पहिलाच व्हिडिओ आहे। जे छत्रपती शिवाजी मावळ्यांना काय सांगायचं आहे, राजकारण सोडून सर्व काही सांगायचं आहे। आपण कसं जगतो समाजामध्ये। मला 4 दिवस झाले मी ते जगतोय, मला लई कठीण परिस्थिती येते। मी सांगतोय ते वेगळे सांगतात लोक। तर चला म्हणजे दर्शनापासून आपण सुरुवात केलेली आहे मंदिराच्या। ही गावची सकाळ आहे। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, गावची सकाळ कशी असते। आणि सुंदरशी गाणी लागतात गावाकडे, मन प्रसन्न होऊन जातं। किती भारी वाटतंय मनाला। छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळ्याला हेच अपेक्षित आहे। सकाळी सकाळी सुंदर गाणी लावावी, देवाचं नामस्मरण करावं। मी पहिला काही करायचो नाही। जरा व्हिडिओ हालत आहे, कारण पहिला व्हिडिओ आहे, तुम्ही समजू शकता। हे रासाई शेंडुरी या ठिकाणचं हे टेम्पल आहे, मंदिर आहे, भैरवनाथ देवालय। मी हे यूट्यूब चॅनेल लाईव्ह मला काही गरज नव्हती, कारण आपण वयाची 37 वर्ष मी फुकट घालवलेली आहेत। मी भरपूर हे करणार आहे, परंतु कसं आहे, पहिला ट्रीट मला जरा वेगळं होतंय, घरातूनच ट्रीट वेगळं होते। मला काय बोलून फायदा नाही, मी तुम्हाला पुढे पुढे सांगेन। हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे मित्रांनो। जरा स्क्रीन हलते, जरा मला स्टँडी जरा चेंज करायचे आहे, ते मला वापरताना आल्यामुळे व्हिडिओ हलत आहे। हे बघू शकताय भैरवनाथ। हे मंदिर आहे रासाई शेंडूर भैरवनाथ मंदिर। इथे खूप छान झाडी लावलेली आहे, मन प्रसन्न होतं।
मी आत काय जात नाही, ते दाखवतो तुम्हाला. हे देवस्थान आहे. मी मॉर्निंग वॉकला आले असल्यामुळे काय जात नाही मी. चला तर मग येऊया. सकाळी सकाळी मामा दर्शन घ्यायला आलेले आहेत. अशी गावची मंडळी असते, ती दर्शन घेण्यासाठी येते सकाळी सकाळी 6-5 वाजता उठून. चला तर मामा येतो. इथूनच वर जायचं ना मंदिरला? इथून वाट नाही? हा, अशी वर आहे. चला तर मामा या सकाळी सकाळी मामा दर्शनाला. अशी अशी सकाळच पाहिजे, नाही तर आपण किती 10-11 वाजता उठतो आणि ते बरोबर नाही. मामा काय मामा मी मला कळते तसं रोज आहे. मामांचे इंटरव्ह्यू घेतो जरा थोडा. काय पहिलेच आहेत मामा माझे इंटरव्ह्यू. बोलू शकता मामा तुम्ही? त्याच्यात बोला. हा, काय बोलू? काय तुम्हाला सकाळी सकाळी जे संस्कार केलेले आहेत आई वडिलांनी त्याच्याबद्दल थोडी माहिती. दररोज येत आहे मामा तुम्ही? कायम दररोज, कायम दररोज येतो. दररोज येताय? मला जसं कळते तसं आहे. म्हणजे तुमच्या आई वडिलांनी तुमच्यावर संस्कार असे केलेले आहेत, केलेले. तेच तुम्ही तुमच्या मुलांनी बिंबवत आहे. इथं आल्याशिवाय मी दुसरा धंदाच काय करत नाही. शेतीत शेतीच काय करत नाही? नाही नाही, इथं देवाचे दर्शन घेऊन मग दुसरा धंदा. बर 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 मामा. मी पुंडलिक केसरकर आहेत ना, ते त्यांचे पाहुणे मी. बर, कोणतं गाव? वडगाव. वडगाव, हे कापसी वडगाव. माहिती चला आहे. या, या. मी आता जरासं जनजागृती करत आहे. तुम्ही पहिले माझे इंटरव्ह्यू आहेत. चला. सगळ्या गावात माहिती आहे. मी कायम येरवळ येतोय. काय म्हणताय? सगळ्या गावाला माहिती आहे. मी जी लई उठल्यावर माझ्या बाबाचं दर्शन घेतले, मी दुसरं काही करू शकत नाही. तुमच्या वडिलांचं? हा हा, ठीक आहे, ठीक. ह्या बाबाचं दर्शन घेतल्याशिवाय मी दुसरं काही करू शकत नाही. हा, चला चला, धन्यवाद. धन्यवाद. तर बघू शकता गावचे मंडळी कसे असतात ते. हे मंदिर थोडंच आहे, बारका आहे. असं असतं गावची हे करण्याची पद्धत. मी आता रासाई शेंडूर या ठिकाणी आलेलो आहे. निप्पाणी बशी जवळ आहे ते टेम्पल मंदिर. तर तुम्ही बघू शकताय ही गावची सकाळ ही चालली आता मित्रमंडळी. असं असतं गावचं. 1 किलोमीटर मला जावं लागणार आहे वरती. मला जरा सेटअप करण्यासाठी टाइम झाला. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून जगतोय मित्रांनो. खूप छान वाटतंय मला. माझ्या मनातली भीती निघून गेलेली आहे. जीवनात काय साध्य करायचं आहे. मी काय युट्यूब हे खोलल्यानं आता मी दमलोय जरा. मी डोंगरावर चाललेलो आहे. तिथे देवी आहे, रासाई देवी. खूप छान मंदिर आहे. छत्रपती शिवाजी मावळ्याला काय हवं आहे ते तुम्हाला मी पुढे पुढे सांगणार आहे. चला तर आता तुम्ही निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊ शकताय. छत्रपती शिवाजी
महाराजांचा मावळा म्हणून जगणं खूप कठीण आहे. ही सगळी पिढी लय पुढे गेलेली आहे. मला सगळे येड्यातच काढतात, तू असा का वागालास. त्यांना काय सांगू माझ्या संस्कार काय झाले. आता मी आत्मसात केले छत्रपती शिवाजी महाराजांना. मला जरा दम लागतोय, कारण डोंगर चढायचा आहे. मी एवढं काही चाललो नाही, कारण का मला दाखवायचं आहे सगळ्यांना. रासाय शेंडूर गावचं निपाणी हा एक मठ आहे. लोक भरपूर येतात इथे. इथं आज जाऊ शकत नाही, आत गेलो असतो मी, खरं आंघोळ नाही केली मॉर्निंग वॉकला आल्यामुळे. इथे ही ताई बघू शकताय, सकाळी सकाळी आलेले आहे, दर्शनासाठी आलेले आहे ताई. चला तर मग तुम्ही घेऊन येऊ शकताय. एक कांडी हे जरा घेऊन जा. मी आंघोळ नाही केली, जाऊ शकता तुम्ही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी काय प्रॉब्लेम नाही, मी वरती चाललोय. तर बघू शकता ही ताई आलेली आहे, माझी बहीण आलेली आहे दर्शनासाठी. चला. ही सकाळ गावची सुंदर झाडी केलेली आहे मठाच्या साईडने. किती प्रसन्न वाटतंय बघा. हा मठ आहे. म्हणजे असे संस्कार आपण आपल्या मुलांना दिले पाहिजे. सकाळी सकाळी उठणे मी देतोय करून, तर आता कसं झालंय, रात्री ते भजन ऐकल्यामुळे माझे मुलं झोपलेले, त्यांना झोप हवे, कारण का ते रात्री भजनाला बसले होते, मी बी बसलो होतो. खरं जरा झोप न झाल्यामुळे लगेच गेलो. मी 4 दिवस जागा होतो, जरा गावाला यायचं म्हणून. तर मला झोप आली होती, नाही झोपलो असतो तर आजारी पडलो असतो. झोप महत्वाची आहे मित्रांनो. किती दगदग करा तुम्ही आयुष्यामध्ये, किती कमवा, काही फायदा नाही. संस्कार चांगले पाहिजे आपले. हे बघू शकता त्यांचं रासाई शेंडूर या गावचं जखवीला आहे. सकाळी सकाळी मुलं तिथं पाणी आणायला आलेले आहेत. तिथे जाऊ शकत नाही, कारण का तुम्ही बघू शकताय निसर्ग काय आहे ते. तुम्ही सकाळी फिरायला गेल्यानंतर, सकाळी माणसं फिरायला जात नाहीत का, त्यांना चारा आणायचा असो, जे गाय म्हस आहेत त्यांना चारा आणायचा असतो. त्याच्यामध्ये शेतकरी माणसं कसे हे असतात. हे आता मी मुंबईला राहतो, त्याच्यामुळे मला काय काम नाही. दम लागलेला आहे मित्रांनो, जरा चढले अजून भरपूर दूर आहे. तर मित्रांनो बघू शकताय छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याला काय अपेक्षित आहे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार. राजकारण सोडून, राजकारण, कारण का माझी एक फॅमिली आहे, त्याच्यामुळे मी राजकारणाबद्दल काही बोलणार नाही. आता मला भरपूर टीका होईल, मी ते माझ्या मनाला सांगितलंय. बोलतोय मावळा छत्रपतींचा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. कारण का ते बोलतोय मावळा छत्रपतींचा, हे कोण मी नाही बोलत, माझं हृदय बोलतं, माझं मन बोलतं. मी असा माणूस होतो, मी कधी आयुष्यात काय केलं नाही, बोललो नाही कोणाला, काय नाही. खरं ज्यावेळी आत्मसात केले महाराज, मी आत्मसात केले, सगळं असं पिलेलं आहे. तर ते तुम्ही बघू शकता. मी पुढे पुढे सांगणार आहे संस्कार, विषय भरपूर आहेत माझ्याकडे. तर चला मग आपण बघूया. थोडी कॉमेडी बी असेल, माझी आजी आहे तिच्यात, थोडी कॉमेडी बी असेल, कसं ट्रीट करावं आजीला, ते पुढे पुढे व्हिडिओला येणार आहे. सर चला तर मित्रांनो.
मी भरपूर वरती मी वरती भरपूर आलेलो आहे. इथनं किती भारी नजारा दिसतोय बघा ह्यो. किती सुंदर वाटतंय, मन प्रसन्न वाटतं. 7 वाजलेले आहे सकाळचे. आता मी उद्या आता संध्याकाळी मुंबईला जाणार आहे. तिथे माझे विचार काय आहेत राजकारण सोडून हे सांगणार आहे सगळं. तुम्हाला पटले तर ऐका. त्यामुळे खूप चांगले विचार आहेत ते. महाराजांचा मावळा बोलतोय. जय शिवराय मित्रांनो. ते विचार आहेत, तुम्ही जरूर ऐका. मी ते 4 दिवस जगत आहे. मला खूप त्रास होत आहे. तू येडेवाणी करतो, असं करतो. खरं काय सांगणार, कोणाला सांगू? फेसबुक युट्यूबला मी सांगू शकतो खाली. तिथून त्यांना पटलं तर ते मग मला तुम्ही लाईक कमेंट करा. कारण का ते मला समजणार नाही. नाहीतर मी युट्यूब चॅनल बंद करून टाकीन. मग माझ्या मुलांना तेवढे संस्कार देईन. मी मुलांना काय ट्रीट करतो, कसं सांगतो, आजीला कसं बोलावं, मी कसं आजीला बोलत होतो पहिला आणि आता काय बोलतोय. आणि आता मुलं मी जे सांगितल्यासारखं बोलतात, तिची दररोज सेवा करतात. मी म्हणजे सांगतोय आता चला पुढे जरा दम लागले ना मला. कारण काय 2 किलोमीटर अंदाजे 2 किलोमीटर असेल. नजारा बघू शकताय, किती सुंदर वातावरण आहे. गावचं गावात आलेलं आहे. थांबा चला तर मग मंदिर आपण बघू. रासाई मंदिर. इथून गावही बघू शकता तुम्ही कशी छान दिसतात. इथून तुम्ही बघू शकता रासाई सिंधुदुर्ग गाव कसं दिसतं. आता गाव लेवलला बी डेव्हलप झालेलं आहे. सिझलॉनचे फॅन आलेले आहेत. ते शेतकऱ्यांसाठी फायदा बी आहे. ते वीज निर्मिती करतात. तेव्हा गावातून कसा सकाळी काहीतरी कोणी पेटवलेलं आहे, मस्त धूर येतोय. गावाकडे असं धुकं पडलेलं आहे, मस्त धुकं पडलेलं आहे खाली. तुम्ही बघू शकताय किती सुंदर वातावरण आहे. थंडी लई आहे इकडे गावाकडे. मी स्वेटर आणायचं विसरलो. तरी आता ऊन आलेलं आहे, जरा बरं वाटत आहे मित्रांनो. तर चला तरी येऊया आपण पुढे. मंदिरला दर्शन द्यायचं आहे. मंदिरची विजिट घेऊया आपण. आता थोडं कॉमेडी करतो मी, कारण का सगळे विचार सांगण्याबद्दल कॉमेडी बी केली पाहिजे. हे जावयांसाठी मामानं आमच्या फॅन बसवलेले आहेत, बघू शकताय. आम्हाला थंडी लई वाजते. तर बघू शकता हे दादा सकाळी सकाळी गाडी घेऊन आलेले आहेत. दादा सकाळी घेऊन आलेले आहेत. हे आपण त्यांचं थोडं माहिती घेऊया मंदिराबद्दल. मंदिरचं काय आहे? हे जागृत देवस्थान आहे. आणि इथं दरवर्षी 2 वर्षातून एकदा यात्रा भरते. आणि इथं हा देवस्थान जे आहे ते म्हणजे साक्षात्कार झालेला आहे. आणि साक्षात्कार झाल्यानंतर ही मूर्ती मोगळीहून आणलेली आहे. असं काय? हा, चौगुले म्हणून एक व्यक्ती होते गृहस्थ. त्यांच्या स्वप्नामध्ये ही देवी आले होते. त्यांच्या त्या श्रद्धेमुळे त्यांनी तिथे पाठीवर, त्या नदीतून पाठीवरून उचलून इथं या डोंगरावर आले. त्यांनी ते दमल्यानंतर त्यांनी इथं ठेवली. मग या देवीला हे जागा जे ही पसंत पडले आणि ही इथंच राहिली. हे झाडे कुणी लावलेले? ही नाही, ही पूर्वीपासूनची आहे. म्हणजे आपण तोडली नाही? आम्ही तोडली नाही. हा, गावकऱ्यांनी थोडीफार आपल्या उपयोगासाठी ही केलेली आहे, पण नंतर कोण तोडले वगैरे नाही. ही जी आहे ही पूर्वीपासून आहे. आता लावलेले झाड? हा, थोडे आहेत आता. हो, नाही झाडं आता लावलेले आहेत ना? हा, हो, ही लावलेली आहे ती. ना आता जी बारकी झाड आहेत हा, ही लहान आहे ती आता सध्या लावलेले आहेत. त्या म्हणजे तुमचे हे झालेलं आहे, समजूतदार झालेले आहेत. हो, आता नवीन जनरेशन जे आले आहे ते आता झाडं लावत आहेत. ठीक आहे दादा, धन्यवाद. तुमचं नाव काय? अवधूत साळुंके. गाव कुठलं? हे सेंट्रलच. तुम्ही दररोज येताय मंदिरमध्ये? नाही, आठवड्यातून मी किर्लोस्कर असतोय इकडे. सुट्टी आलो की देवाला येऊन जातो. ओके, चांगली गोष्ट आहे. थँक्यू. तुम्ही पहिले दुसरे इंटरव्ह्यू आहेत माझे. ओके ओके. मी हे दाखवण्याचा प्रयत्न करताय छत्रपती शिवाजींचा मावळा कसं जगलं पाहिजे. अच्छा तुम्ही अच्छा. बघू शकताय. ते मी फेसबुकला वगैरे युट्यूबला वगैरे टाकणार आहे. हो, चालेल चालेल. मावळा कसा जगला पाहिजे आणि आपण कसं जगतोय, हा हा. दुसऱ्याकडे बघण्याची पद्धत काय, ह्याच्यात 99% मला हे करण्यात आलेलं आहे. अच्छा अच्छा. म्हणजे आता बोलू शकत नाही, मी सांगतो मी पुढच्या व्हिडिओमध्ये. हो, चालेल चालेल चालेल. माझं कसं वाटलं माहिती? हो, छान वाटलं. छान, थँक्यू. चला धन्यवाद दादा. ओके.
तर तुम्ही बघू शकता हे दादा होते, शेंडूरगावचे दादा होते. हा जावायसाठी मामानं फॅन बसविला, एवढं वारं येते, जावाईला थंड वाजली रातभर. इथून बघू शकता हा नजारा काय भारी आहे, हे दृश्य काय भारी आहे, हे डोळ्यात साठवू शकताय. किती भारी वाटते बघा मित्रांनो. चल तर आम्ही येऊया आपलं. तर तुम्ही बघू शकताय मी मंदिरपाशी आलेलो आहे. ते बघा मोराचा आवाज कसा आहे, ते छान. मी मुलांना बी आणणार होतो, खरं एवढी चालणार नाही, माझी मुलगी 4 वर्षाची आहे. हे सुजलान कंपनीचे फॅन आहेत, शेअर घेऊ शकता. याचा शेअर मार्केटमध्ये बी फायदा आहे. ही झाडी बघू शकताय, गावकऱ्यांनी जी पूर्वीपास लावली तोडली नाही. आपण झाडे तोडली नाही पाहिजे, गॅस आलेला आता. तर बघू शकता मंदिर. हे जावायसाठी फॅन लावलेले, जावाई. किती प्रसन्न वाटतंय तुम्ही बघू शकता. फर्स्ट टाइम माझा व्हिडिओ असल्यामुळे जरा समजू शकता तुम्ही. चला तर मित्रांनो देवीचं दर्शन घेऊया. दर्शन माझे मी दाखवणार आहे तुम्हाला, आत काय जाणार नाही. मी मॉर्निंग वॉकला आले असल्यामुळे मी आज जाणार नाही. त्या दादानी माहिती खूप छान दिली, कारण काय एवढी माहिती नव्हती आम्हाला. तुम्ही बघू शकता देवी जागृत देवस्थान 2 वर्षातून यात्रा भरते असे ते दादा बोलले. मी येतोय मुंबईतून 2 वर्षातून यात्रेसाठी. खूप छान मंदिर बांधलेलं आहे. आणि आपले धार्मिक संस्कार आपण विसरले नाही पाहिजे. किती मॉडर्न झालो तरी आलं पाहिजे. मॉडर्न जमान्यामध्ये हे जरुरी आहे. मुलांना आपण कसे संस्कार द्यावे हे जरुरी आहे. तर मुलं काय करतात, सकाळी लेट उठतात, अभ्यास. ज्यावेळी गावी येतो त्यावेळी त्यांना गावचं सांगितलं पाहिजे. मी सांगणार आहे गावचे, गावी आल्यावर त्यांना सर्व माहिती, तरी मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय त्यांना. हे असं म्हणतात, हे तसं, हिला गाय म्हणतात, काऊ. आणि मुलांना मोबाईल देतावेळी जरा विचार करावा. त्यांना जे किट ॲप आहे म्हणजे लहान मुलांचं ते द्यावं. जे रील बघतात ते तसे त्यांना संस्कार पडतात. मित्रांनो जर ते मंदिर बघू शकता तुम्ही, एक चिमणी आलेलं आहे, म्हणजे बघू शकताय किती छान आवाज येतो पक्ष्यांचा. ते अनुभवण्यासाठी तुम्ही जरूर एकदा टेम्पलवर या, मंदिरात या. हे पहा बघा पक्षी, हे असे पक्षी असतात, ते अनुभव नाही भेटत. मुलांना घेऊन यायचं, मॉर्निंग वॉकला मुलांना घेऊन या. कारण मी आज नाही तुम्हाला सांगितलेलं आहे, झोपाय जरा लेट झाला त्याच्यामुळं न ते होईल. तर बघू शकता मित्रांनो सकाळ कशी असते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याला काय सांगायचं आहे ते पुढचं तुम्हाला समजेलच. बोलतोय मावळा छत्रपतींचा युट्यूब चॅनल मध्ये सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि कमेंट करा मित्रांनो. कमेंट भरपूर कमी येत आहेत. सतीश विचार चांगले आहेत काय चुकीचे आहेत हे जरा कमेंट करा. कारण का कमेंट केल्याशिवाय कुठली गोष्ट साध्य नाही होत. मला भरपूर गोष्टी साध्य करायच्या आहेत एक मावळा म्हणून. तर तुम्ही बघू शकताय मी मावळा म्हणून 4 दिवस जगत आहे. मला तकलीफ झाली थोडी, तर काही ते हे नाही. मावळ्याने ते सगळे डोक्यावरून सोडून दिलेलं आहे. कोण काय म्हणतंय हे सोडून दिलेलं आहे. तर माझे फेसबुक युट्यूबचे जे मित्र परिवार आहे ते समजू शकतात मला काय म्हणायचं आहे. सर चला मिळालो, धन्यवाद. आता मी गाडी मागवतो कारण का मी भरपूर दमलेलो आहे. कारण का मी एवढं कधी चाललो नाही वरती डोंगरावर. कारण का डोंगर म्हणा टेम्पलवर, कारण का जाऊन इकडे आज का खरं हे आपण सर्वांनी केलं पाहिजे.
ते मी 4 दिवस जगतोय. मॉर्निंग वॉकला दररोज जातोय, सकाळी संध्याकाळी. कामात वेळ असेल त्यावेळी वेळ असतो त्यावेळी मी चलत जातोय. तर मी चांगले विचार पुढे सांगणार आहे, ते तुम्ही बघावे. लाईक करा, सबस्क्राईब करा. छत्रपती मावळा बोलतोय छत्रपतींचा या युट्यूब चॅनल मध्ये जास्त जास्त करून शेअर करा फेसबुकला. कारण काही तुम्हाला जे मावळा सांगणार आहे ते काही याच्यात खोटं नाही, 100% खरं आहे. कारण का मी जे आत्मसात केलेलं आहे. धन्यवाद मित्रांनो. चला, जय शिवराय मित्रांनो.